Hello students, in previous video lecture we are discuss about the basic gates and derived gates. So now onwards we are discuss about the De Morgan's theorem. So the first De Morgan's theorem is the complement of logical sum is equal to product of the complement. The complement of logical sum is equal to product of the complement. The logical equation or a Boolean equation of first De Morgan's theorem is a plus b bar is equal to a bar into b bar. The complement of logical sum, दोन जे इनपुट येणार आहेत त्या दोन इनपुटचं लॉजिकल सम नुसार कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट. दोन जे इनपुट असणार आहे त्यांचं प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर त्याचा घेणारा असणारा कॉम्प्लिमेंट असे हे फर्स्ट थेरम आहे. द कॉम्प्लिमेंट ऑफ लॉजिकल सम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट. और त्याचं लॉजिकल इक्वेशन और बुलियन इक्वेशन आहे a plus b bar is equal to a bar into b bar. So now we have to prove the LHS is equal to the RHS. For that we have the two inputs a and b. For two inputs there are four possible combinations. Four possible combination आपण कसं कॅल्क्युलेट करतो? 2 raised to n. n म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ इनपुट्स. नंबर ऑफ इनपुट इथे किती इनपुट कन्सिडर केलेत आपण? 2. त्यामुळे 2 raised to 2 टोटल नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन किती असणार आहे? 4. फॉर दॅट a is equal to 0 and b is equal to 0. 4 पॉसिबल कॉम्बिनेशन, दोन इनपुट आहेत आपले a आणि b. LHS is equal to RHS. LHS काय आहे आपलं? a plus b bar हे आपलं LHS आहे आणि RHS काय आहे? a bar into b bar. जर तुमचे इनपुट आता 4 पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत म्हटल्यावर तुमचे इनपुट काय असतील? 0 0 तर असतील, 0 1 तरी असेल, 1 0 तरी असतील किंवा दोन्ही पण काय असणार? 1 1 तरी. मग जर तुमचा a 0 असेल आणि b जर 0 असेल तर याच्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केला तर 0 प्लस 0 कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0 कॉम्प्लिमेंट इंटू 0 कॉम्प्लिमेंट. 0 प्लस 0 0 त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0 चा कॉम्प्लिमेंट 1 इंटू 0 चा कॉम्प्लिमेंट 1. तर या 0 चा कॉम्प्लिमेंट मिळणार 1 1 इंटू 1 1. म्हणजे जर तुमचे इनपुट 0 0 असतील तर आउटपुट तुम्हाला काय मिळणार आहे? 1. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS हे प्रूफ होते. त्याच्यानंतर जर तुमचा a 0 असेल आणि b जर तुमचा 1 असेल तर 0 plus 1 complement is equal to 0 complement into 1 complement. 0 plus 1 1 त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0 चा कॉम्प्लिमेंट 1 आणि 1 चा कॉम्प्लिमेंट 0. त्याच्यानंतर 1 चा कॉम्प्लिमेंट काय मिळणार आहे आपल्याला? 0 आणि 1 इंटू 0 इंटू समथिंग काय असतं? 0. जर तुमचे 0 आणि a जर तुमचा 0 असेल आणि b जर तुमचं 1 असेल तर LHS इज इक्वल टू RHS काय मिळते आपल्याला? 0 0. त्याच्यानंतर a जर तुमचा 1 असेल आणि b जर तुमचं 0 असेल तर या कंडिशनमध्ये हे ह्या दोन व्हॅल्यू a इज इक्वल टू 1 आणि b इज इक्वल टू 0 हे या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार? 1 प्लस 0 कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 कॉम्प्लिमेंट इंटू 0 कॉम्प्लिमेंट. 1 प्लस 0 इज इक्वल टू 1 त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 चा कॉम्प्लिमेंट
इंटू झिरोचा कॉम्प्लिमेंट 1. 1चा कॉम्प्लिमेंट मिळणार परत आपल्याला 0 आणि 0 इंटू समथिंग काय असणार आहे 0. जर तुमचे इनपुट a इज इक्वल टू 1 असेल आणि b इज इक्वल टू जर 0 असतील तर आउटपुट मिळणार आहे तुम्हाला LHS इज इक्वल टू RHS 0 0. जर तुमचे बोथ द इनपुट्स a आणि b जर तुमचे दोन्ही इनपुट जर 1 1 असतील तर त्या कंडिशन मध्ये काय मिळणार आहे a इज इक्वल टू 1 and b इज इक्वल टू 1 असेल तर 1 प्लस 1 कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 कॉम्प्लिमेंट इंटू 1 कॉम्प्लिमेंट. 1 प्लस 1 1 त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1चा कॉम्प्लिमेंट 0 इंटू 1चा कॉम्प्लिमेंट 0. आता इथं परत 1चा कॉम्प्लिमेंट काय मिळणार आहे 0 इज इक्वल टू 0 इंटू 0 काय मिळणार 0. जर तुमचे दोन्ही इनपुट a आणि b जर दोन्ही इनपुट तुमचे काय असतील 1 1 असतील तर त्या कंडिशन मध्ये LHS इज इक्वल टू RHS तुम्हाला काय मिळते 0. सो दिस इज द ट्रूथ टेबल फॉर द फर्स्ट डी मॉर्गन्स थेरम. सो फर्स्ट डी मॉर्गन्स थेरम काय आहे द कॉम्प्लिमेंट ऑफ लॉजिकल सम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट अँड बुलियन इक्वेशन और लॉजिकल इक्वेशन इज a प्लस b बार इज इक्वल टू a बार इंटू b बार. आपल्याला किती दोन इनपुट आहेत दोनच इनपुट आहेत दोन इनपुट आहेत त्यामुळे पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन किती येणार आहेत 4. म्हणजे तुमचे इनपुट आयदर 0 0 असतील 0 1 तरी असेल 1 0 तरी असतील किंवा 1 1 तरी असेल. तर याच्यावरून आता आपण लॉजिकल डायग्राम कशी येणार बुलियन इक्वेशन वरून आपण लॉजिकल डायग्राम ड्रॉ करणार. पहिल्यांदा LHS काय आपलं a प्लस b बार. a प्लस b बार म्हणजे कुठला a प्लस म्हणजे कोणता गेट असतो OR गेट आणि त्या OR गेटचा काय असणार आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणता असणार आहे NOR गेट. हे झाले त्याचे दोन इनपुट a आणि b. आउटपुट असणार y इज इक्वल टू a प्लस b बार. किंवा हा NOR गेट आपण कसा ड्रॉ करू शकतो तर OR गेट प्लस कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणता गेट असतो NOT गेट. दोन इनपुट a b OR गेटचा आउटपुट y इज इक्वल टू a प्लस b आणि त्याच्या पुढे कनेक्ट केलाय NOT गेट म्हणून त्याचा आउटपुट y इज इक्वल टू a प्लस b बार. या दोन कंडिशन मध्ये आपण LHS ड्रॉ करू शकतो. a प्लस b बार आहे म्हटल्यावर कोणता गेट असणार आहे NOT गेट आणि प्लस आहे म्हटल्यावर गेट असणार OR गेट किंवा डायरेक्ट आपण त्याला NOR गेटच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ड्रॉ करू शकतो. त्याच्यानंतर RHS ची जर डायग्राम काढायची म्हटली लॉजिकल डायग्राम कशी येणार RHS मध्ये काय आहे a बार इंटू b बार. a बार म्हणजे कुठला गेट असणार आहे परत NOT गेट आणि इंटू आहे मल्टिप्लिकेशन आहे म्हटल्यावर कोणता गेट असणार आहे AND गेट. हेच आपलं इनपुट a इथं आउटपुट मिळणार a बार. हे दुसरं इनपुट b आणि याचा आउटपुट मिळणार आहे आपल्याला b बार आणि हे कशाला प्रोव्हाइड झाले परत AND गेटला. So output y is equal to a bar into a b bar. This is the RHS आणि याच्या आधी ड्रॉ केलेली LHS. So first De Morgan's theorem is the complement of logical sum is equal to the product of the complement. Now the second De Morgan's theorem. The complement of logical product is equal to the sum of the complement. The complement of logical product is equal to the sum of the
complement. So logical equation or a Boolean equation of second De Morgan's theorem is A into B bar is equal to A bar plus B bar. The complement of logical sum is equal to the sum of the complement, means A into B bar is equal to A bar plus B bar. So here we are using only two inputs. So for two inputs there is have four possible number of combination. फोर possible number of combination आपण कसे कॅल्क्युलेट करतोय 2 raised to n. n म्हणजे काय असणार आपले नंबर ऑफ इनपुट्स. किती नंबर ऑफ इनपुट्स कन्सिडर केलेत आपण? फक्त 2. 2 raised to 2 possible number of combination 4. सो a आणि b हे तुमचे इनपुट. LHS आहे तुमचा a into b बार आणि RHS आहे a बार प्लस b बार. दोन इनपुट आहेत. 0 0 असू शकतात, 0 1 असू शकते, 1 0 असू शकतात किंवा 1 1 असू शकते. आपल्याला परत LHS इज इक्वल टू काय प्रूफ करायचं आहे? RHS. त्याच्यासाठी जर तुमचे A 0 असेल आणि B सुद्धा जर तुमचा 0 असेल त्या कंडिशन मध्ये काय असू शकतं? या A आणि B ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केलं. 0 into 0 complement is equal to 0 complement plus 0 complement. 0 into 0 0 त्याचा complement is equal to 0 चा complement 1 plus 1 चा 0 चा complement 1. 0 चा इथं complement मिळणार 1 आणि 1 plus 1 मिळणार आपल्याला 1. जर तुमचे A 0 असेल B 0 असेल तर LHS पण 1 मिळते आणि RHS सुद्धा काय मिळते? 1 मिळते. त्याच्यानंतर A जर तुमचा 0 असेल आणि B जर तुमचा 1 असेल तर या कंडिशन मध्ये काय मिळणार? A 0 into 1 complement is equal to 0 complement plus 1 complement. 0 into 1 0 त्याचा complement is equal to 0 चा complement 1 plus 1 चा complement 0. 0 चा कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळणार आहे 1 आणि 1 प्लस 0 1. त्यामुळे जर तुमचा A 0 असेल आणि B जर तुमचा 1 असेल अशा कंडिशन मध्ये LHS आपल्याला 1 मिळणार आहे आणि RHS सुद्धा काय मिळणार आहे? 1 मिळणार. त्याच्यानंतर पुढची कंडिशन असेल A जर तुमचा 1 असेल आणि B जर तुमचा 0 असेल अशा कंडिशन मध्ये परत आपल्याला LHS इज इक्वल टू RHS प्रूफ करायचा आहे. त्याच्यानंतर 1 into 0 complement is equal to 1 complement plus 0 complement. 1 in 0 into something काय असणार आहे? 0 त्याचा complement is equal to 1 चा complement 0 plus 0 चा complement 1. 0 चा complement परत मिळणार 1 is equal to 0 plus 1 1. जर तुमचा A 1 असेल आणि B जर तुमचा 0 असेल तर LHS मिळणार आहे तुम्हाला 1 आणि RHS सुद्धा मिळणार आहे 1. त्याच्यानंतर लास्ट कंडिशन जर A 1 असेल आणि B सुद्धा जर 1 असेल तर 1 into 1 complement is equal to 1 complement plus 1 complement. 1 into 1 मिळणार आहे आपल्याला 1 त्याचा complement is equal to 1 चा complement 0 plus 1 चा complement 0. 1 चा परत कॉम्प्लिमेंट मिळणार आपल्याला 0 आणि 0 प्लस 0 काय मिळणार आहे? 0. जर तुमचा A 0 असेल आणि A जर तुमचा 1 असेल आणि B जर तुमचा 1 असेल तर अशा कंडिशन मध्ये LHS मिळणार आहे 0 आणि RHS मिळणार आहे तुम्हाला 0. सो याच्यावरून या बुलियन इक्वेशन वरून लॉजिकल डायग्राम काय येणार आहे? लॉजिकल डायग्राम फॉर LHS ची लॉजिकल डायग्राम काय येणार आहे? A into B बार. A into B बार म्हणजे कुठला गेट असणार आहे? A into म्हणजे कोणता गेट असणार आहे? AND गेट. आणि AND गेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे कुठला गेट असणार आहे? NAND गेट. A दोन इनपुट झाले त्याचे A आणि B आणि आउटपुट मिळणार Y is equal to A into B बार. किंवा याच्या
ऐवजी आपण कसं ड्रॉ करू शकतो, ए इंटू म्हटल्यावर अँड गेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट आहे ए इंटू बीचा कॉम्प्लिमेंट आहे म्हटल्यावर कुठला गेट असणार, नॉट गेट. हे कसं ड्रॉ करू शकतो पहिला, अँड गेट, दोन इनपुट ए बी, आउटपुट मिळणार y इज इक्वल टू ए इंटू बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय मिळणार, y इज इक्वल टू ए इंटू बी बार. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये आपण LHS ड्रॉ करू शकतो. त्याच्यानंतर RHS कसं ड्रॉ करणार, RHS इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस आहे म्हटल्यावर कोणता गेट असणार आहे, ॲडिशन आहे म्हटल्यावर कुठला गेट असणार, ऑर गेट. आणि त्याच्यानंतर इथं कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे कुठला गेट असणार आहे, एचा कॉम्प्लिमेंट आहे बीचा कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे कुठला गेट असणार आहे, नॉट गेट. सो नॉट गेट, इथं काय मिळणार ए बार, दुसरं इनपुट आहे बी, त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे मिळणार बी बार आणि हे दोन्ही परत काय होते, दोन्हीचं ऑरिंग होते, ऑर गेट ॲड होतो त्याच्यामध्ये. सो इथं आउटपुट मिळणार आहे ऑर गेट, आउटपुट मिळणार y इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. याच्या थ्रू आपण दोन्ही डायग्राम ड्रॉ करू शकतो. आणि सेकंड थेरम काय आहे, द कॉम्प्लिमेंट ऑफ लॉजिकल प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी हे दोन्ही थेरम विचारले जातात, स्टेट अँड प्रूफ द डी मॉर्गन्स थेरम फॉर 4 marks. So in next video lecture we are discuss about the basic building blocks of NAND and NOR gate. Thank you.